पहिल्या टप्प्याचं त्याचं वितरण सोहळा आज आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या हस्ते या ठिकाणी आपण करत आहोत। माझ्या लाभार्थी भगिनींनो, मला अतिशय आनंद आहे की ही जी योजना महिला व बाल विकास या विभागाच्या माध्यमातून आपण घोषित केली होती, आज नागपूरमध्ये त्याचं पहिल्या टप्प्याचं वितरण हे आपण करतो आहोत। लाडक्या बहिणीला डायरेक्ट 2 हप्ते सुरू, उशीर झाल्यामुळे एप्रिलच्या हप्त्याबरोबर मेचा हप्ता आता लगेच मिळणार। बहिणींच्या खात्यात 5,500 रुपये जमा होणार, पण हे पैसे या 12 बँकेत येणार नाही। तसेच पोस्टात खातं असणाऱ्या महिलांना देखील मेसेज येणार नाही। बहिणींसाठी अखेर एकनाथजी शिंदे साहेबांचा मोठा निर्णय, आता 1500 नाही तर 4200 रुपये थेट खात्यात येणार। 15 जिल्हे झाले की लगेच पुढच्या टप्प्यात अजून 15 जिल्हे काही तासानंतर आपल्याला वाटप पाहायला मिळणार। इथं आपण क्लिक करणार आणि सगळ्यांच्या खात्यात पैसे जाणार। यादी प्रशासनाकडून जाहीर। या 15 जिल्ह्यात राहणाऱ्या बहिणींसाठी मोठी खुशखबर, कारण आता 50,000 रुपयाची वाढ झाली आहे आणि 38,000 रुपये देखील मिळालेले आहेत। कोणाला मिळाले 38,000 लगेच पहा। आदिती ताईंनी देखील डीबीटीद्वारे सर्व बहिणींना पैसे वाटपाचे आदेश दिलेले आहेत। आता 10वा आणि 11वा हप्ता लाडक्या बहिणीला एकत्र 4200 रुपये आता मिळणार आहे। पण लाडकी बहीण योजनेच्या वर्धापन दिनानिमित्त 5 गिफ्ट मिळणार आहेत। आता तुम्हाला हे गिफ्ट मिळणार, लक्षात घ्या, काही महत्त्वाचे अपडेट आलेले आहेत। आता पहिलं गिफ्ट असणार आहे पहा, लाडक्या बहिणींना 2490 रुपये 3 गॅस सिलेंडरचे पैसे लाडक्या बहिणींना आता मिळणार आहे। एकदम 3 गॅस सिलेंडरचे पैसे देवाभाऊ म्हणाले आहेत। आणि आज आमच्या महिलांना 3 सिलेंडर मोफत देण्याची योजना देखील तुमच्या भावांनी या ठिकाणी आणलेली आहे। सर्व प्रकारे आपल्या मुलींना आणि महिलांना सक्षम करण्याचं काम आपण या ठिकाणी करतो। दुसरं गिफ्ट जे आहे, ज्यामध्ये तुम्हाला 10व्या हप्त्याचं वाटप होणार आहे। 10व्या हप्त्याचं वाटप या जिल्ह्यात होणार आहे। आज तिसरं गिफ्ट आहे लाडक्या बहिणींसाठी, आता लाडक्या बहिणीला भांडे मिळणार। गृहोपयोगी वस्तूंचं वाटप होणार आहे। लाडक्या बहिणीला हे कागदपत्र जर असेल तर लाडक्या बहिणीला भांडे वाटप आता होणार आहे। भांडे वाटप कसे मिळतील लगेच पहा। पुढचं गिफ्ट असणार आहे घरकुलाचे 2 लाख रुपये। घरकुलाचे 2 लाख रुपये आता माता भगिनीला मिळणार आहे। एक छोटासा अर्ज करायचा 1 रुपयाचा आणि तुम्हाला आता मिळणार आहे। त्यानंतर पुढचं जे गिफ्ट आहे ते म्हणजे शिलाई मशीन। लाडक्या बहिणीला आता शिलाई मशीन मिळणार आहे। शिलाई मशीनसाठी 15,000 रुपये देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। हे कसे मिळवायचे पुढे लगेच सांगतो। 5वं आणि शेवटचं गिफ्ट आहे साडी मिळणार। साडी आता सर्व बहिणींना मिळणार असून रेशन कार्डवर साडी वाटपाची योजना सुरू झालेली आहे। योजनेचा 10वा हप्ता आणि 5 गिफ्ट आता जर तुम्हाला मिळवायचे असतील तर काही नियम आणि अटी पाळावे लागतील। 5 नवे नियम आता तुमच्यासाठी लावण्यात येणार आहे। 2,63,00,000 बहिणींची पुन्हा पडताळणी होणार आहे। लाडक्या बहिणींच्या घरी पडताळणी होणार। ज्या बहिणी हे 5 नियम पाळणार नाहीत त्यांना अजिबात हप्ता मिळणार नाही। लाभार्थ्यांची आता निकषांनुसार पडताळणी सुरू झाली आहे। पहिल्या टप्प्यावरती 4 चाकी वाहनधारक महिलांची तपासणी सुरू आहे, तर पुढील टप्प्यांवरती योजनेच्या प्रत्येक निकषांनुसार किती महिला पात्र आहे याची अंगणवाडी सेविकांकडून पडताळणी होणार आहे। आता चौकशी होणार आहे। ज्या बहिणींच्या घरात या 5 वस्तू आढळून आल्या तर लाडकी बहीण योजनेतून कायमस्वरूपी बाहेर काढण्यात येणार। लाडक्या बहिणींच्या घरात जाऊन चौकशी होणार। ज्या बहिणींच्या घरात या 5 वस्तू आहेत तर त्यांना अंगणवाडी सेविकांना हे काम दिलंय। अंगणवाडी सेविकांच्या माध्यमातून या 5 वस्तू जर तुमच्या घरात आढळून आल्या, त्यांना ते माहिती पडलं, तुमच्या घरात या 5 पैकी एकही वस्तू असेल तर ताबडतोब ऑनलाईन पद्धतीनं तुम्हाला या योजनेतून बाहेर काढण्यात येणार। काय म्हणाले साहेब? चांगल्या भावनेने मुख्यमंत्री लाडकी योजना आणलेली होती। आम्ही नियमावली ठरवलेली होती। चुकीच्या गोष्टी थोड्या बहुत घडतात, पण त्या लक्षात आल्यानंतर दुरुस्त पण करायची असतात। ती आमची मानसिकता आहे। वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या गोष्टी आम्ही ठरवलेल्या होत्या, मग एका घरामध्ये साधारण किती द्यायचं, त्यांचं उत्पन्न किती असलं पाहिजे वगैरे वगैरे, ह्या सगळ्याचे नियम हे धरले जातात। आता लाडक्या बहिणींच्या घरात या 5 वस्तूंचं चेकिंग सुरू झालेलं आहे। अंगणवाडी सेविकांना मोठी जबाबदारी दिली आहे। अंगणवाडी सेविकांना सर्व आदेश आणि अधिकार दिलेले आहेत। ही जबाबदारी दिली आदेश वरून आलाय। महाराष्ट्र सरकारने लाडकी बहीण योजना सुरू केली आणि महिलांनी लवकरात लवकर अर्ज भरले, घाई गडबडीत अर्ज भरले, पण आता त्यांच्यासाठी जे नियम आहेत तर ते नियम लागू झाले आहेत आणि त्याची पडताळणी आता घरोघरी जाऊन होत आहे। तुमच्या घरात आता एक प्रकारचा सर्वे होतोय, घरात येऊन चौकशी होते। पूर्ण महाराष्ट्रातील 36 जिल्ह्यामध्ये सर्वे सुरू झालाय। या सर्वेच्या माध्यमातून या 5 पैकी एकही वस्तू तुमच्या घरात
आढळून आली तर तुमची चौकशी होणार आणि तातडीने ऑनलाईन तुमचं नाव लाडकी बहीण योजनेतून रद्द केलं जाणार. कोणत्या त्या 5 वस्तू आहेत, या 5 पैकी एकही वस्तू तुमच्या घरात आढळून आली तर योजनेतून बाहेर काढणं जाणार आहे. पटापट आपण पाहून घेऊयात या 5 वस्तू कोणत्या आहेत, कशा पद्धतीनं चौकशी होणार आणि या चौकशीमधून बाहेर निघण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे. सर्वात पहिली चौकशी होणार, पहिली वस्तू जी तुमच्या घरात असली जी म्हणजे 4 चाकी वाहन. आता 4 चाकी वाहन तर सगळ्यांना माहीत आहे, पण पुढच्या 4 वस्तू खूप धक्कादायक आहे. अंगणवाडी सेविका पहिल्यांदा एक काम दिलंय की सर्वप्रथम तुमच्या घरामध्ये येऊन 4 चाकी वाहन आहे की नाही हे चेक करा. जर समजलं, जर त्यांच्या लक्षात आलं तर तात्काळ ऑनलाईन पद्धतीनं तुमचा फॉर्म रद्द केला जाणार आहे. तात्काळ फॉर्म रद्द होणार. बहिणींकडे ज्या अंगणवाडी सेविकांकडे लॅपटॉप असतो, लॅपटॉपवर ऑनलाईन पद्धतीनं तुमचा डाटा म्हणजे प्रत्येक जिल्ह्यात कोणत्या कोणत्या महिलांच्या घरी 4 व्हीलर आहे याचा डाटा त्यांच्याकडे आहे, माहिती आहे आणि तुमचं आधार कार्डद्वारे तुमच्या ऑनलाईन पद्धतीनं तुमचा अर्ज रद्द केला जाणार. तुमच्या घरात 4 चाकी वाहन असेल तर ठीक आहे, जर तुमच्या घरात 4 चाकी वाहन आहे की नाही ते त्यांना कसं कळणार, तर लॅपटॉपद्वारे तुमची माहिती ते घरी येऊन चौकशी करणार. आता चौकशी ऑफलाईन पद्धतीनं सुरू करण्यात आली आहे. अंगणवाडी सेविकांकडे काम दिलं आहे. सर्वात प्रथम जे पाहिलं जाणार, पहिली चौकशी होणार 4 चाकी आहे की नाही ते चेक केलं जाणार. प्रत्येक महिलाच्या घरी 4 चाकी आहे की नाही हे RTO विभागाने त्यांना नियम दिले आहे. आता दुसरी चौकशी होणार लक्षपूर्वक. आता या चौकशीतून कशी सुटका करायची तेही सांगितलं ना. दुसरी चौकशी येणार ती म्हणजे तुमच्या नावावर प्रॉपर्टी किती आहे, तुमच्या नावावर संपत्ती किती आहे, तुमच्या घरात शेती आहे का, प्लॉट आहे का, ऑनलाईन पद्धतीनं चेक केलं जाणार. तात्काळ जर सापडलं तर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज रद्द केले जाणार. ज्यावेळेस लाडकी बहीण योजना सुरू केली होती त्या टायमाला साहेबांनी स्पष्टपणे सांगितलं होतं योजना गरिबांसाठी आहे. आता तुमच्या महिलांनी म्हणजे महिलांच्या नावावर खास करून ज्या महिलांनी फॉर्म भरलाय, लाभार्थी आहे, त्यांच्या नावावर शेती नकोय, सोबत कुठली मोठी प्रॉपर्टी नकोय, मोठं घर देखील नकोय, परिवारामध्ये दुसऱ्या कोणाच्या नावावर असलं तर चालेल आणि जर असेल तर ऑनलाईन पद्धतीनं सगळं काही दिसून येते. तुमच्या घरात आल्यावर तुमचं आधार कार्ड, कदाचित तुम्ही दुसऱ्या घराचं लाईट बिलच्या माध्यमातून देखील तुमचं घर कोणाच्या नावावर आहे त्याचा सर्वे देखील आता होणार आहे. आधार कार्ड ऑनलाईन पद्धतीनं सर्च करणार, लगेच कळून जाणार. घरचा 7/12 देखील ते ऑनलाईन पाहणार आहेत. ऑनलाईन 7/12 मागवले जातील. अशा पद्धतीनं दुसरी चौकशी होणार. आता चौकशीतून बाहेर कसं पडायचं, तिसऱ्या प्रकारची चौकशी आहे ती म्हणजे तुमच्या घरात कुणी टॅक्स भरत आहे का. जेवढ्या महिलांनी लाभ घेतलाय त्या महिलांचा लाभ आता बंद होणार. जर एका कुटुंबात जर कुणी टॅक्स भरत असेल, बऱ्याचशा माता भगिनी अशा आहेत की स्वतः नोकरी करत आहे आणि नोकरी करत असताना त्या टॅक्स भरत आहे किंवा घरातला कुणी व्यक्ती टॅक्स भरत आहे. अशा महिला आहेत की ज्या घरामध्ये 2-2, 3-3 व्यक्ती नोकरीला आहेत, कुटुंबामध्ये जरी कुणी टॅक्स भरत असेल आणि ही माहिती तिसरी चौकशी अशा पद्धतीने होणार आणि याद्वारे तुमचं जे आहे नाव रद्द केलं जाणार आणि ज्याची माहिती त्यांना ऑलरेडी आयकर विभागाकडून आलेली आहे लॅपटॉपद्वारे ते पाहिलं जाणार. चौथी चौकशी होणार, तुमचं उत्पन्न 2.5 लाखापेक्षा कमी आहे की नाही. आता जर तुमचं उत्पन्न 2.5 लाखाच्या आत असेल तरी देखील योजनेतून काढण्यात येणार आहे. लाडकी बहीण योजनेसाठी 2.5 लाखाचा निकष ठेवला होता. 2.5 लाखाच्या वर उत्पन्न असेल तर लाडकी बहीण योजनेला तात्काळ अर्ज रद्द करण्यात येणार आहे. फॉर्म भरण्याच्या वेळेस भरपूर महिला अशा आढळून आल्या, चेकिंग सुरू झाल्यावर आढळून आल्या की ज्यांचं उत्पन्न 2.5 लाखाच्या वर आहे, कुटुंबाचं उत्पन्न 2.5 लाखाच्या वर आहे, तर यांची योजना तात्काळ बंद करण्याचे आदेश दिलेले आहे. ऑनलाईन पद्धतीनं तुमचा डाटा जो आहे तो चेक केला जाणार. ही जी माहिती आहे ती सर्व वरील साहेबांकडे जाणार. चौकशी अशा पद्धतीने होणार आहे. 5वा निकष जो आहे, 5व्या पद्धतीची चौकशी कशा पद्धतीने होणार आहे, पण त्याआधी 2.5 लाखाच्या वर उत्पन्न असल्यास सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी असणार आहे की 2.5 लाख रुपये उत्पन्न चौकशी कोणाची होणार, ज्यांचं पिवळं आणि केशरी रेशन कार्ड आहे त्यांच्यासाठी थोडंसं घाबरायची गरज नाही. कारण की पिवळं रेशन कार्ड ज्या लोकांचं उत्पन्न 15,000च्या आत आहे आणि केशरी रेशन कार्ड ज्यांचं उत्पन्न 15 ते 1 लाखाच्या आहेत, ह्या दोन्हीसाठी आहे. पण ज्यांचं रेशन कार्ड पांढरं आहे, त्यांचं उत्पन्न नक्कीच 1 लाखापेक्षा जास्त आहे असं सरकारला माहीत आहे. ज्यामुळे त्या लोकांच्या 2.5 लाखावरची उत्पन्नाची चौकशी होणार आहे. ज्या व्यतिरिक्त पिवळे आणि केशरी रेशन कार्ड धारकांना एवढा काही प्रॉब्लेम होणार नाही. 5वी जी चौकशी होणार आहे, लक्षपूर्वक आहे का, 5वी चौकशी जी होणार आहे ती फार महत्त्वाची आहे. आता या 5 चौकशा झाल्यानंतर तुम्ही याच्यातून कशी सुटका मिळवायची, काय 4 चाकी असली तरी कसा लाभ मिळवायचा याची माहिती पुढे देतो. आता 5वी चौकशी आहे. 5वी चौकशी म्हणजे तुमच्या कुटुंबात किती महिला आहे याची तपासणी होणार. किती महिला आहेत त्यापैकी ज्या 65 वर्षाच्या आतील किती महिला आहेत ही चौकशी होणार आणि त्यापैकी किती महिला लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत आहेत.
आता मुख्यमंत्र्यांनी सांगितल्याप्रमाणे लाडकी बहीण योजना जी आहे तर ती एका घरात 2 व्यक्तींनाच लाभ घेता येतो, असं 2 महिलांनाच लाभ घेता येतो असं सांगितलं होतं. मग आता बऱ्याचशा माता भगिनी अशाही सापडल्या आहेत की एका घरामध्ये 3-3, 4-4 महिला त्या ठिकाणी लाभ घेत आहेत. तर अशा प्रकारच्या बहिणी आहे तर त्या बाहेर काढण्यात येणार. आता एप्रिलच्या हप्त्यासाठी 4 वेगळ्या याद्या तयार झालेल्या आहेत. पहिल्या यादीत ज्या महिलांचं नाव आहे त्यांना 2100 रुपये मिळणार, तर दुसऱ्या यादीतील महिलांना 1500 रुपये मिळणार, तिसऱ्या यादीतील महिलांना 500 रुपये मिळणार, तर चौथ्या यादीत नाव असेल तर त्या महिलांना 0 रुपये, म्हणजेच त्या महिला अपात्र असणार. आता 2100 रुपयाच्या यादीत नंबर लावण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे यासाठी हा व्हिडिओ फक्त 2 मिनिटं पहा. लाडक्या बहिणींची आता पडताळणी सुरू होणार आहे. 2100 रुपये पडताळणी शिवाय देणार नाही. सगळे नियम धरले जाणार. 1 एप्रिल पासून लाडकी बहीण योजनेत बदल होणार. अजित दादांनी दिली माहिती. व्हिडिओमध्ये लाडक्या बहिणींसाठी 4 खूप महत्त्वाच्या आणि अर्जंट बातम्या समजून घेणार आहोत, ज्यामध्ये एप्रिलच्या हप्त्याचं वेळापत्रक, कोणत्या जिल्ह्यामध्ये सर्वात आधी पैसे येणार, एप्रिलच्या हप्त्यासाठी कोणते 4 नवे नियम असणार आहे. त्यानंतर आपण लगेच पाहणार आहोत कोणत्या बहिणीला 2100 रुपये मिळणार, कोणत्या बहिणीला 500 रुपये आणि कोणत्या बहिणी डायरेक्ट अपात्र होणार आहेत. त्याबरोबर ज्या बहिणींचे मागचे पैसे राहिले आहेत ते त्यांना केव्हा मिळणार आणि त्यासाठी काय करावं लागेल. संपूर्ण सविस्तर व्हिडिओ हा फक्त तुम्ही 2 मिनिटं जरी पाहिला तर तुमचा भरपूर फायदा होणार आहे. एप्रिलच्या हप्ता वाटपाला सुरुवात झालेली आहे, त्यामुळे सगळ्यात पहिलं आपण पाहणार आहोत की कोणत्या जिल्ह्यामध्ये पहिल्या टप्प्यात पैसे येणार आहे. महाराष्ट्रात 36 जिल्हे असल्यामुळे सर्व जिल्ह्यात एका दिवसातच पैसे येणार नाही, त्यामुळे प्रत्येक सणाला लाडकी बहीण योजनेचा हप्ता येत असतो. त्यानुसारच तो आता 30 एप्रिल अक्षय तृतीयेच्या आधीच बँक खात्यात येणार आहेत. काल रात्री 36 जिल्ह्यापैकी 4 जिल्ह्यामध्ये वाटपाचे आदेश दिलेले आहेत. आदेशानुसार हप्ता वितरणाला सुरुवात झाली, पण या हप्त्याचे पैसे आता वयानुसार मिळणार. लाडकी बहीण योजनेचा 10वा हप्ता वयानुसार मिळणार आहे. राज्य शासनाकडून लाडक्या बहिणींच्या वयानुसार यादी तयार झाली. आता तुमचं वय नेमकं किती आहे त्यावरून तुम्हाला हप्ता किती मिळेल की मिळणारच नाही हे तुम्हाला जाणून घ्यावं लागेल. 1 एप्रिल पासून नवीन आर्थिक वर्ष सुरू झाले. आर्थिक वर्षात लाडक्या बहिणींसाठी नियम बदललेत. या आर्थिक वर्षात बँक खात्यांचा देखील एक नवा नियम बदललाय. आता फक्त याच बँकेत पैसे येणार, तर या 4 बँकेत अजिबात पैसे येणार नाही. या 4 बँकेत खाते असणाऱ्या बहिणींचे पैसे बंद होणार. काल अचानक 16.5 लाख बहिणी अपात्र झाल्यात, योजनेमधून बाहेर गेल्यात. काल दुपारी 16.5 लाख बहिणी अशा होत्या की ज्या अचानक योजनेतून बाहेर काढण्यात आल्यात. त्या सर्व नियमात बसत होत्या, पण एक छोटीशी चूक त्यांनी केली आणि त्यामुळे त्या बाहेर गेलेल्या आहेत. आता तुमचं वय नेमकं किती आहे? तुम्ही 21 ते 30 मध्ये बसता की तुमचं वय वर्ष 31 ते 40 मध्ये बसतं की 41 ते 50 मध्ये बसतं की 51 ते 60 किंवा शेवटची कॅटेगरी 61 ते 65 मध्ये बसता, यानुसार तुमचा हप्ता वाटप होणार आहे. आता अर्जंटमध्येच तुम्हाला समजून घ्यावं लागेल, अन्यथा तुमचाही हप्ता होऊ शकतो बंद. अपात्र बहिणींची संख्या आता वाढायला सुरुवात झालेली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार 50 ते 52 लाख महिला एप्रिलच्या हप्त्यासाठी रद्द होणार आहेत. मग आता ही वयाची नेमकं अट काय आहे? 21 ते 30 मध्ये असल्यावर किती हप्ता मिळेल? 31 ते 40 मध्ये वय असल्यावर किती मिळेल? 40 ते 50 मध्ये असल्यावर किती? 51 ते 60 मध्ये असल्यावर किती? आणि 61 ते 65 मध्ये असणाऱ्या महिलांसाठी एक मोठी अर्जंट सूचना आहे. आता वयाच्या संदर्भात एक नवीन यादी जाहीर झाली. या यादीमध्ये काय निकष लावण्यात आलेले आहेत? सोबत लाडकी बहीण योजनेमध्ये 6 मोठे बदल झाले, ज्यामुळे 16.5 लाख बहिणी काल अचानक बाहेर गेल्यात. त्यांच्याकडून एक चूक झाली आहे. ही चूक तुमच्याकडून जरी झाली तरी तुमचंही नाव योजनेमधून बाहेर जाऊ शकतं. तुम्ही सर्व नियमात बसत जरी असाल तरीही तुम्ही बाहेर होऊ शकता या एका चुकीमुळे. आज त्या महिला खूप दुःखी आहेत, कारण की एक छोट्या चुकीमुळे त्या बाहेर गेल्यात. वयाची अट आता नेमकं काय आहे? कोणत्या वयानुसार किती पैसे मिळणार आणि किती वय असल्यावर पैसेच मिळणार नाही हे तुम्हाला अर्जंट पाहून घ्यावं लागणार. लाडकी बहीण योजनेचा 10वा हप्ता अक्षय तृतीया सणाच्या आधीच अर्जंटमध्ये सुरू करण्याचे आदेश दिले आणि आदेशानुसार लाडक्या बहिणींच्या खात्यात आज कोणत्याही क्षणी पैसे येणार. लाडकी बहीण योजनेच्या निकषांकरता भरपूर शंका महिलांच्या मनात होत्या. महिलांना प्रॉब्लेम येत होते. आता हप्ते बंद होतात की काय या संदर्भात स्वतः आदितीताईंनी स्पष्टीकरण दिलंय. आदितीताईंनी नियम सांगितले. कालपासूनच 36 जिल्ह्यामध्ये पैसे वाटपाचे आदेश देण्यात आले आहेत. दररोज 4 ते 5 जिल्हे घेण्यात आलेले आहेत. 6 प्रशासकीय विभागामधून 1 ते 2 जिल्ह्यांची निवड याच्यामध्ये होणार आहेत.
आता विभागानुसार कोणत्या कोणत्या जिल्ह्यात पैसे वाटप होईल हे तुम्हाला ऐकून घ्यावं लागेल, अन्यथा वयानुसार तुमचा हप्ता होऊ शकतो बंद. सोबत कोणत्या 12 बँकामध्येच पैसे येतील आणि 4 अशा कोणत्या बँका आहेत की ज्यामुळे तुमच्या योजनेचे पैसे येणार नाही. 4 बँकेत अजिबात पैसे येणार नाही. महिलांची चिंता वाढलेली आहे. पहा, 4 बँकेत खातं असेल तर तुम्हाला खातं बदली करून घ्यावं लागेल. आणि 16.5 लाख महिला का बाहेर गेलेल्या आहेत? वयानुसार हप्ता वाटप जर झाला तर तुम्हाला किती पैसे येतील? लक्षपूर्वक आता हा व्हिडिओ लक्षपूर्वक ऐकायचा आहे. पहा, 16.5 लाख बहिणी का बाहेर गेल्यात? खूप छोटासा प्रॉब्लेम झालाय, एक छोटीशी चूक झाली, बँक खात्याच्या संदर्भातली चूक झालेली आहे. 2-3 गोष्टी तुम्हाला 10व्या हप्त्याच्या आधी करणं खूप गरजेचं आहे. एप्रिलचा जो 10वा हप्ता आहे तो सुरू झालेला आहे, पण तो आपोआप जमा होणार नाही. तुम्हाला वाटत असेल की हप्ता आपोआप जमा होईल, तर तो अजिबात होणार नाही. तुम्हाला काही गोष्टींची लवकरात लवकर काळजी घ्यावी लागेल, काही गोष्टी अर्जंटमध्ये करावं लागतील. तुमच्या वयानुसार किती हप्ता होईल हे जाणून घ्यावं लागेल, कारण की नवीन आर्थिक वर्ष सुरू झाले, अर्थसंकल्पीय अधिवेशनही संपलेलं आहे आणि त्यामुळे काही निर्णय घेतलेले आहेत. त्यामुळे वयानुसार आता हप्त्याचं वाटप कशा पद्धतीने होणार ते समजून घ्यावं लागणार. कोणत्या 4 अशा मोठ्या बँका आहेत की ज्यामध्ये अजिबात पैसे येणार नाही? या 4 अशा बँका आहेत की ज्यामध्ये भरपूर माता भगिनींचे खाते आहेत. त्या बँका यादीतून रद्द झालेल्या आहेत. कोणत्या 9 जिल्ह्यात पैसे येणार संपूर्ण सविस्तरपणे जाणून घ्या. वयाची नेमकी अट काय आहेत सगळ्यात आधी आपण जाणून घेतोय. 16.5 लाख बहिणी अचानक का बाहेर गेल्या? काय कारण? त्यांचं छोटीशी कोणती चूक झाली? आता लक्षपूर्वक ऐका. 16.5 लाख ज्या बहिणी आहेत अशा सापडल्या की ज्यांच्याकडे 4 चाकी वाहन नाही, त्यांचं उत्पन्न 2.5 लाखाच्या आत आहे, ज्यांच्याकडे म्हणजे सगळ्या नियमात त्या बसत आहेत, कुणी आयकर दाता नाही, सगळं रेकॉर्ड क्लिअर आहे, तरीही 16.5 लाख बहिणी बाहेर गेल्या. कारण की सरकारने सांगितलंय की त्यांचं जे आधार कार्ड आहे, लक्षपूर्वक ऐकायचं आहे, त्यांचं आधार कार्डवरचं नाव आणि त्यांचं बँक पासबुक याच्यावरचं जे नाव आहे, सोबत त्यांच्या अर्जामध्ये त्यांनी जे नाव भरले ते मिसमॅच होत आहे किंवा कसल्याही प्रकारे ते मॅच होत नाहीत. लक्षपूर्वक ऐकायचं आहे. तुमच्या बँक खाते पुस्तकावरचं नाव आणि तुमचं आधार कार्डवरचं नाव आणि तुम्ही जो अर्ज भरलाय त्यावरचं नाव हे एक्झॅक्टली सेम असणं गरजेचं आहे. म्हणजे कुठल्याही प्रकारची स्पेलिंग मिस्टेक नसावी, कुठल्याही प्रकारची त्यामध्ये दुरुस्ती नसावी. हे जर असेल, तिन्ही गोष्टी मॅच होत असतील तरच पैसे मिळतील. आणि तेच झालंय महिलांच्या बाबतीत की त्यामुळे त्या बहिणींना मार्चचाही हप्ता मिळाला नाही, फेब्रुवारीचा मिळाला नाही, जानेवारीचा मिळाला नाही. त्या बहिणी आता रडत आहे कारण की एक छोटी चूक झाली, पात्र असूनही अपात्र झाले. आता तुम्ही तुमचं आधार कार्ड आणि बँक खाते पुस्तक घेऊन बसा आणि लक्षपूर्वक चेक करा कुठे काही स्पेलिंग मिस्टेक आहे का. त्यासाठी 4 वेगळ्या याद्या तयार झालेल्या आहेत. पहिल्या यादीत ज्या महिलांचं नाव आहे त्यांना 2100 रुपये मिळणार, तर दुसऱ्या यादीतील महिलांना 1500 रुपये मिळणार, तिसऱ्या यादीतील महिलांना 500 रुपये मिळणार, तर चौथ्या यादीत नाव असेल तर त्या महिलांना 0 रुपये, म्हणजेच त्या महिला अपात्र असणार. आता 2100 रुपयाच्या यादीत नंबर लावण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे यासाठी हा व्हिडिओ फक्त 2 मिनिटं पहा. लाडक्या बहिणींची आता पडताळणी सुरू होणार आहे. 2100 रुपये पडताळणी शिवाय देणार नाही. सगळे नियम धरले जाणार. 1 एप्रिल पासून लाडकी बहीण योजनेत बदल होणार. अजित दादांनी दिली माहिती. व्हिडिओमध्ये लाडक्या बहिणींसाठी 4 खूप महत्त्वाच्या आणि अर्जंट बातम्या समजून घेणार आहोत, ज्यामध्ये एप्रिलच्या हप्त्याचं वेळापत्रक, कोणत्या जिल्ह्यामध्ये सर्वात आधी पैसे येणार, एप्रिलच्या हप्त्यासाठी कोणते 4 नवे नियम असणार आहे. त्यानंतर आपण लगेच पाहणार आहोत कोणत्या बहिणींना 2100 रुपये मिळणार, कोणत्या बहिणीला 500 रुपये आणि कोणत्या बहिणी डायरेक्ट अपात्र होणार आहेत. त्याबरोबर ज्या बहिणींचे मागचे पैसे राहिले आहेत ते त्यांना केव्हा मिळणार आणि त्यासाठी काय करावं लागेल. संपूर्ण सविस्तर व्हिडिओ हा फक्त तुम्ही 2 मिनिटं जरी पाहिला तर तुमचा भरपूर फायदा होणार आहे. एप्रिलच्या हप्ता वाटपाला सुरुवात झालेली आहे, त्यामुळे सगळ्यात पहिलं आपण पाहणार आहोत की कोणत्या जिल्ह्यामध्ये पहिल्या टप्प्यात पैसे येणार आहे. महाराष्ट्रात 36 जिल्हे असल्यामुळे सर्व जिल्ह्यात एका दिवसातच पैसे येणार नाही, त्यामुळे 6 विभागातून प्रत्येक एका जिल्ह्याची निवड करण्यात येणार आहे. आधी जिल्ह्याची यादी तुम्हाला सांगणार आहे आणि त्यानंतर कोणत्या 4 नव्या नियमानुसार लाडक्या बहिणींची याद्या ठरवल्या गेल्यात. कोणत्या बहिणीला 1500, कोणाला 2100, कोणाला 500, कोणाला 0 रुपये मिळतील. आणि ज्या बहिणींना अजूनही 1 रुपयाही जमा झाला नाही त्यांचा नेमकं काय प्रॉब्लेम आहे, त्यांनी नेमकं काय चेक करायचं आहे, संपूर्ण सविस्तर माहिती घेणार आहोत. पहा, व्हिडिओ तुम्हाला फक्त पुढचे 2 मिनिटं पाहायचं आहे. आता तुम्हाला सर्वांना ठाऊक आहे, आता जिल्ह्यांची नावे सगळ्यात आधी सांगितल्यातील. या जिल्ह्यातल्या महिलांनी ॲक्टिव्ह होऊन जायचं आहे. या जिल्ह्यातल्या महिलांना आता कोणत्याही क्षणी मेसेज येणार. ते जिल्हे आहेत पहा, 6 प्रशासकीय विभाग आहेत, ज्यामध्ये अमरावती विभाग, पुणे विभाग, नाशिक विभाग, नागपूर विभाग, कोकण विभाग आणि छत्रपती संभाजीनगर विभाग. 6 विभाग आहेत. तर 6 विभागातून एक जिल्ह्याची निवड करण्यात येत असते. एप्रिलचा 10वा हप्ता तारीख जाहीर, पण या बहिणी अपात्र.
आता अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावरती महिलांच्या खात्यामध्ये खटाखट पैसे येण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत जो लाभ आहे डीबीटी आहे त्याची सुरुवात ही आम्ही करत आहोत आणि 10व्या हप्त्याची तारीख जाहीर, पण या बहिणींना हप्ता मिळणार नाही. एप्रिलच्या हप्त्यासाठी 4 नवीन नियम लागू. एप्रिलच्या हप्त्यासाठी बहिणींच्या घरी पडताळणी. या 5 वस्तू घरात असेल तर 10वा हप्ता मिळणार नाही. त्या बहिणींसाठी आता नवे नियम. बहिणींना बाहेर काढण्यासाठी आता सरकारनं नवीन प्लॅन बनवलाय. त्यासाठी काही निकष लावले जात आहेत. पण क्रॉस व्हेरिफिकेशन जे करत आहोत ते या 5 बाबींना धरून आपण सरसकट क्रॉस व्हेरिफिकेशन करत आहोत. 20 जिल्ह्यांची यादी फायनल. 1,35,00,000 अर्ज छाननीमध्ये मंजूर झाले. व हप्ता सर्व बहिणींना मिळणार नाही. एप्रिलचा म्हणजेच 10वा हप्ता आता सरसकट मिळणार नाही. त्यासाठी आता वेगळे नियम लावण्यात आलेले आहेत. एप्रिलच्या हप्त्याची सुरुवात झाली आहे, पण लाडकी बहीण योजनेत बदल करण्यात येणार आहेत, अशी माहिती अजितदादांनी विधानसभेत दिली. 4 महत्त्वाचे नियम आता कठोरपणे लावले जाणार आहेत. ज्या महिला हे 4 नियम पाळणार नाही त्या बहिणीला अजिबात पैसे मिळणार नाही. लाडकी बहीण योजनेत बदल करण्यात येणार असल्याचं अजित पवार यांनी म्हटलेलं आहे. त्यामुळे लाडकी बहीण योजनेत बदल होणार. लाडकीत नव्या निकषांची चाळणी आम्ही दुरुस्त करणार आहे. महाराष्ट्रातील 36 जिल्ह्यापैकी 20 जिल्ह्यामध्ये एप्रिल महिन्याचा 10वा हप्ता आणि 830 रुपये अधिक 25,000 रुपये अनुदान सोडण्यात आलेलं आहे. स्वतः मुख्यमंत्र्यांनी जिल्ह्यांची नावे सांगितलेली आहेत. बुलढाणा, खामगाव, अमरावती, यवतमाळ, वर्धा. थेट मुख्यमंत्र्यांनी जिल्ह्यांची नावे वाचून दाखवलेले आहेत. पुढे जिल्ह्यांची यादी सांगेल त्या जिल्ह्यामध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव आहे का लगेच पाहून घ्या की एप्रिल महिन्याचे 20 जिल्ह्यातील महिलांची यादी फायनल 10वा हप्ता 2100 रुपये प्रमाणे येणार आहे. सोबत गॅस सिलेंडरचे 830 रुपये जमा करण्यात येणार आहेत. मुख्यमंत्री साहेबांनी आदेश दिला की गॅसचे पैसे मिळणार. काळजी करू नका, आठवड्याभरात येतील. आज आपण पहिल्या दिवशी लाभ वितरित करत आहोत. असंच उद्या, परवा आणि आणखीन पुढचे 2 दिवस असे 4 दिवस रोज महिलांना लाभ वितरण एप्रिलचा हप्ता सर्व बहिणींना येणार नाही. फक्त याच बहिणींच्या खात्यामध्ये एप्रिल महिन्याचा 10वा हप्ता अधिक 830 रुपये येणार. एप्रिल म्हणजेच 10वा हप्ता सरसकट मिळणार नाही. आता त्यासाठी वेगळे नियम लावण्यात आले आहेत. पूर्वी 4 चाकीचा नियम होता, आता इन्कम टॅक्स आयकर विभागाचा नियम आलाय. आता त्या नियमानुसार बहिणी अपात्र होणार. तब्बल 10 लाख लाडक्या बहिणी अपात्र ठरण्याची शक्यता आहे. कारण आता लाडक्या बहिणींचं IT खातंही तपासलं जाणार असल्याचं समजतंय. सरकारचा हा एक अत्यंत महत्त्वाचा मोठा निर्णय समोर येतोय. ज्या बहिणींना अजूनही फेब्रुवारी महिन्याचा 8वा हप्ता, मार्च महिन्याचा 9वा हप्ता, जानेवारीचा 7वा हप्ता, मागचे हप्ते मिळाले नसतील ते त्यांना आज शेवटच्या दिवशी 3,000 रुपये मिळणार आहेत. 2 दिवसात 3,000 रुपये देण्याची जी घोषणा आहे ती आदिती तटकरे मॅडम यांनी केलेली आहे. इथून पुढे ज्या बहिणी या 4 नियमामध्ये बसतील त्यांनाच एप्रिलचा हप्ता आणि गॅसचे 830 रुपये देण्यात येतील. सोबत 25,000 रुपयाचं विशेष अनुदान देखील मिळणार आहे. आता एप्रिलचा 10वा हप्ता 25,000 रुपये आणि गॅसचे 830 मिळवण्यासाठी कोणते नियम असणार आहे या संदर्भात व्हिडिओमध्ये अतिशय महत्त्वपूर्ण माहिती सांगितली जाणार आहे. लाडक्या बहिणींसाठी या व्हिडिओमध्ये 3 अतिशय महत्त्वाच्या बातम्या सांगितल्या जातील. पहिलं म्हणजे एप्रिलच्या हप्त्यासाठी कोणते 4 नवे नियम असणार आहेत, कोणत्या बहिणी अपात्र होणार आहेत, कोणत्या नियमानुसार बहिणी अपात्र होतील आणि 25,000 रुपयाचं अनुदान मिळवण्यासाठी नेमकं तुम्हाला काय करायचं आहे, काय पात्रता त्यासाठी लागणार आहे, संपूर्ण सविस्तर हा व्हिडिओ जाणून घ्या. विधानसभेमध्ये लाडक्या बहिणींसाठी 36,000 कोटी रुपये मंजूर करण्यात आले. 2025-26 साठी लाडक्या बहिणींसाठी जबरदस्त रक्कम त्या ठिकाणी मंजूर करण्यात आली आहे. पण नियमांविषयी स्वतः अजितदादांनी सांगितलेले आहे. आता कोणते नियम त्यांनी सांगितले, कोणत्या नव्या नियमानुसार लाडक्या बहिणींना पैसे मिळणार आहेत, कोणत्या 20 जिल्ह्यात पैसे वाटप होणार आहे आणि 25,000 रुपयाचं अनुदान कोणत्या बहिणींना कशा पद्धतीने मिळणार आहे, संपूर्ण सविस्तर आता जाणून घ्यायचं आहे. आत्ताच महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा जे अजितदादा आहेत त्यांनी देखील सांगितलेलं आहे की ज्या बहिणी या 4 नियमामध्ये बसतील त्यांनाच एप्रिलचा हप्ता देण्यात येणार आहे, गॅस कनेक्शनचे पैसे देण्यात येणार आहे, 25,000 रुपयाचं अनुदान देखील मिळणार आहे. 4 कोणते नवीन नियम आहेत झटपट आता बघून घ्यायचे आहेत. पहा, पहिला नियम आहे, लक्षपूर्वक ऐका. पहिला नियम, आर्थिक वर्षामध्ये 2023-24, 24-25 या आर्थिक वर्षामध्ये लाडक्या बहिणींचं उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्त नसावे. आता बहिणींनी उत्पन्नाचा दाखला काढून घ्यायचा आहे. तो उत्पन्नाचा दाखला 2024-25 साठी त्या ठिकाणी असणार आहे.
तो दाखला एकदा काढून घेतला की त्या दाखल्यामध्ये तुमचं उत्पन्न 2.5 लाख रुपयाच्या आतमध्ये असणं गरजेचं आहे. अंगणवाडी सेविका तुम्हाला ज्यावेळेस मागतील त्यावेळेस तुम्ही हा उत्पन्नाचा दाखला सादर करायचा. हा उत्पन्नाचा दाखला तुम्ही 1 एप्रिल नंतर काढून घ्या, जो मार्च 2026 पर्यंत वैध असणार आहे. अन्यथा तुम्हाला पुढचे 5 वर्ष त्या ठिकाणी लाभ मिळणार नाही. दुसरा नियम आहे बघा, ज्या बहिणी डबल योजनांचा लाभ घेत आहेत. बऱ्याचशा महिला अशा आहेत की ज्यांच्याकडे शेती जर असेल तर त्या नमो शेतकरीचा लाभ घेत आहेत, काही बहिणी PM किसानचा लाभ घेत आहेत, तर काही बहिणी संजय गांधी निराधारचा किंवा श्रावण बाळ योजनेचा लाभ घेत आहेत. डबल योजनांचा लाभ घेत आहे तर त्या बहिणींना देखील लाडकी बहीण योजनेचे पैसे एकतर बंद करण्यात येतील किंवा कमी करण्यात येतील. उदाहरणार्थ PM किसान आणि नमो शेतकरीचा हप्ता दोन्ही मिळून जर तुम्हाला 12,000 वर्षाला येत असतील म्हणजे महिन्याला 1,000 रुपये, तर तुम्हाला लाडकी बहिणीचा फक्त 500 रुपये हप्ता त्या ठिकाणी मिळणार आहे. आणि जर तुमचा एखाद्या योजनेचा हप्ता 1500च्या वर जात असेल तर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे पैसे तुमचे बंद करण्यात येणार. तिसरा नियम आहे बघा, तिसरा नियम असा आहे, या नियमात जर सापडले तर तुमच्या घरातल्या सगळ्या बहिणींचे हप्ते बंद होतील. आता काय होतं, एक नियम असा सांगण्यात आला होता की एका घरामध्ये लाडक्या बहिणी 2च असाव्यात, म्हणजे एका घरामधून 2च लाभार्थी महिला असाव्यात. मग यानुसार जर बहिणी जर 3 असतील, एका घरात जर तिसरी बहीण लाभ घेताना जर आढळली तर 3ही महिलांचा अर्ज अपात्र होऊ शकतो आणि सर्वांचे पैसे त्या ठिकाणी बंद होऊ शकते. चौथा आणि शेवटचा नियम आहे बघा, हा नियम ऐकला की 25,000 रुपये कोणाला मिळणार आणि कोणत्या 20 जिल्ह्यामध्ये पैसे वाटप सुरू होणार याची यादी पुढे सांगणार आहे. शेवटचा नियम आहे बघा, लाडक्या बहिणींच्या घरामध्ये कोणताही जो सदस्य आहे तर तो सरकारी नोकरीमध्ये कामगार नसावा, सरकारी कामाला जात नसावा. त्याचबरोबर कुठल्याही घरामध्ये जो असा व्यक्ती असेल की जो सरकारी नोकरीला जात नाही पण त्याचं उत्पन्न अतिशय जास्त आहे, तो आयकरदाता आहे. आयकरदाता जर त्या घरामध्ये असेल तर त्यावर देखील आता कारवाई होऊ शकते आणि लाडकी बहीण योजनेचा लाभ जो आहे तो बंद होऊ शकतो. खाजगी नोकरी जरी असली पण इन्कम टॅक्स भरणारा जर असेल तर कदाचित तुमचाही लाभ त्या ठिकाणी बंद होऊ शकतो. तुम्हाला या लाडकी बहीण योजनेचा प्राथमिक स्वरूपामध्ये लाभ आधी मिळाला असेल पण तुम्ही सांगितल्या गेलेल्या 4 निकषामध्ये बसत असाल तर आणि तरच तुम्हाला एप्रिलचा 10वा हप्ता आणि गॅस सिलेंडरचे 830 त्या ठिकाणी मिळणार आहे. सोबत 25,000 रुपयाचं अनुदान देखील मिळणार आहे. आता पहा, 36 जिल्ह्यापैकी 20 जिल्ह्यामध्ये एप्रिल महिन्याचा 10वा हप्ता जो आहे तो सुरू करण्यात आलेला आहे. आता पहा, 10वा हप्ता जो आहे तो कोणत्या जिल्ह्यांमध्ये त्या ठिकाणी येणार आहे लक्षपूर्वक आता ऐकायचं आहे. कोणत्या जिल्ह्यांची यादी आली आहे आणि नंतर 25,000 रुपये मिळण्यासाठी काय करायचं ते देखील व्हिडिओमध्ये सांगणार आहे. पहिला जिल्हा आहे बघा, पुणे जिल्हा. पुणे जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त लाभार्थी संख्या असल्यामुळे पुणे जिल्ह्यातून सुरुवात करण्यात येणार आहे. दुसरा जिल्हा आहे पहा, सातारा जिल्हा. पुणे विभागातील सातारा जिल्हा आहे, पुणे जिल्हा आहे. त्यानंतर तिसरा जिल्हा आहे पुणे विभागातला सांगली जिल्हा. 3 पुणे विभागातले जिल्हे या ठिकाणी निवडण्यात आलेले आहे. त्यानंतर कोकण विभागातून आहे बघा रत्नागिरी जिल्हा, त्यानंतर रायगड जिल्हा. तर हे 2 जिल्हे फक्त कोकण विभागामधून निवडण्यात आलेले आहे. त्यानंतर पुढे त्या ठिकाणी जर आपण बघायला गेलं तर तो आहे वर्धा जिल्हा. वर्धा जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी पैसे वाटपाचा कार्यक्रम होणार आहे. त्यानंतर चंद्रपूर जिल्हा आहे, यवतमाळ आहे, त्यानंतर आहे गोंदिया जिल्हा आणि भंडारा जिल्हा. तर या जिल्ह्यांमध्ये पटापट पैसे वाटप होणार आहे. तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून व्हिडिओ पाहता कमेंट करा, कारण की 10वा हप्ता सोडण्यात आलेला आहे. पुढचा जिल्हा आहे पहा, अमरावती जिल्हा, अकोला जिल्हा, वाशिम, त्याचबरोबर बुलढाणा, हिंगोली. त्यानंतर इकडे जर आपण बघायला गेलं तर बीड, मुंबई जिल्हा, ठाणे जिल्हा. तर या जिल्ह्यांमध्ये पैसे वाटपाचा कार्यक्रम त्या ठिकाणी होणार आहे. एप्रिल जिल्ह्याच्या या जिल्ह्यांची यादी तयार झालेली आहे. ज्या बहिणींचं खातं व्यवस्थितपणे आधार कार्डला लिंक आहे, व्यवस्थितपणे लिंकिंग असणं गरजेचं आहे. आता व्यवस्थितपणे लिंक आहे की नाही कसं चेक करायचं, तुम्ही UIDAIच्या वेबसाईटला जाऊन तुमचा आधार नंबर टाकून बँक मॅपिंग स्टेटस किंवा बँक सीडिंग स्टेटस चेक करून घ्यायचा आहे. किंवा तुम्ही तुमच्या बँकेमध्ये जाऊन देखील विचारणा करू शकता. 31 मार्च पूर्वी जे आहे तुम्ही पुन्हा एकदा बँकेमध्ये जाऊन KYC करून घ्यायचे आहे. आधार लिंकिंग त्या ठिकाणी पुन्हा एकदा चेक करून घ्यायचं आहे, कारण की 31 मार्च नंतर जे व्यवहार आहे ते व्यवहार सगळे त्या ठिकाणी नवीन होत असतात आणि त्यानुसार मग पूर्ण गोष्टी बदलत असतात. तर बँकांचा नियम आहे, तर तुम्ही नक्कीच 31 मार्च आधी पुन्हा एकदा जाऊन पहा आणि लाडकी बहिणीच्या करता जे आहे याला आधार लिंकिंग आहे ते चेक करून घ्या. आता 25,000 रुपये तुम्हाला कशाचे मिळणार आहे, कोणत्या बँकेत खातं असलं 25,000 रुपये मिळणार आहेत, यासाठीची एक महत्त्वाची योजना तुम्हाला आता शेअर करणं खूप गरजेचं आहे. आता लक्षपूर्वक आहे का, सरकार काय म्हणलं की विधानसभेत एक घोषणा करण्यात आली की बँकांना एक आदेश देण्यात आलेला आहे. मुंबई बँक जी आहे तर ती अशी बँक आहे, तर या बँकेमध्ये ज्या महिलांचं खातं आहे लाडकी बहीण योजनेकरता ज्या बहिणींनी खातं उघडलेलं आहे तर त्या बहिणींसाठी विशेष योजना सुरू करण्यात आली. त्यांनी योजना कशी सुरू केली की 1,500 रुपये तर दर महिन्याला त्या बँकेत जमा होणार. मग ती बँक काय म्हणाली की तुम्हाला 10,000 ते 25,000 रुपयाचे कर्ज मिळणार आहे.
हे कर्ज जर मिळालं तर याचे हप्ते तुम्हाला भरण्याची गरज नाही, याचे हप्ते तुमचे येणारे 1500 रुपये त्याच्यामधून कट करण्यात येणार आहे. तर अजितदादा पवार राज्याचे अर्थमंत्री असंही बँकांना त्यांनी आवाहन केलेलं आहे की इतरही बँकांनी याच धर्तीवर अशा योजना काढाव्यात, जेणेकरून असंख्य बहिणांना त्या ठिकाणी फायदा होईल, जास्तीत जास्त महिलांचा त्यामधून लाभ होईल. तर अशाच वेगवेगळ्या बँका देखील विविध महामंडळाच्या माध्यमातून अशा योजना आता इथून पुढे येत राहणार आहे. तुम्ही तुमच्या बँकेत जाऊन विचारू शकता की आम्हाला अशा प्रकारची योजना मिळेल का, आमचा हप्ता दर महिन्याला 1500 रुपये येणार आहे, तर त्यानुसार आम्हाला तुम्ही कर्ज कसल्या प्रकारे देणार आहात का, अशी चौकशी तुम्ही करायची आहे. तर नक्कीच मुंबई बँक ह्या एका बँकेने सुरू केलेलं आहे, मुंबई सहकारी बँक आहे, तर तशाच दुसऱ्या बँकाही कदाचित ह्या चालू करू शकतील. तर तुम्ही तुमच्या बँकेमध्ये जाऊन विचारायचं आहे, पण तुम्ही त्या ठिकाणी तुमचा उत्पन्नाचा दाखला, तुमचा आधार कार्डचं अपडेशन नक्कीच करून ठेवायचं आहे की जेणेकरून तुम्हाला त्यामध्ये पैसे मिळतील, कुठल्याही प्रकारची अडचण त्यामध्ये येणार नाही. आणि कुठलाही तुम्हाला डाऊट येत असेल तर नक्की कमेंट करत चला. चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करा, सर्व व्हिडिओ पाहत चला, कारण की आता योजनेमध्ये बदल हे होत राहणार आहे आणि त्या बदलांची माहिती तुम्हाला वेळेआधीच होणं गरजेचं आहे. आणि आम्ही त्याकरता चॅनलवर नियमित व्हिडिओ टाकत असतो आणि ते तुम्ही पाहणं देखील तितकंच गरजेचं आहे. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब न चुकता करा, बेल नोटिफिकेशन ऑन करा, जास्तीत जास्त माध्यमाला व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.